अब्दुल लाट कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीकाठावर वसलेलं ऐतिहासिक गाव. सुमारे 1600 वर्षांपूर्वीच्या लिखित इतिहासकालीन शिलालेखांचे संदर्भ आजही इथल्या ग्रामदैवत श्री कल्लेश्वर मंदिरात सापडतात. भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे स्थान असलेल्या या गावच्या मध्यवर्ती ठिकाणी तब्बल 5.5 एकरात पसरलेला हा गाव तलाव कधी काळी या गावाचं वैभव होता. यासोबतच कोल्हापूरचे दूरदृष्टी लाभलेले लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी 1907च्या आसपास तलावाभोवती दगडी तटबंदी आणि आताचा सुंदर कोरीव दगडाचा घाट बांधण्यात आल्याची नोंद आहे. या गाव तलावातून औषधी पाण्याचा गुणधर्म ऐकून महाराजांनी दररोज प्यायला पाणी नेण्यासाठी अश्वासहित खास सेवकाची नेमणूक केल्याची आख्यायिका सांगितली जाते. ग्रामदैवत श्री कल्लेश्वराला नित्य नियमानं जलाभिषेक करण्यासाठीही याच तळ्यातील पाणी वापरलं जात होतं. आज उजाड दिसणारा हा तलाव कधी काळी शेकडो गर्द झाडांच्या कुशीत विसावला होता. या गाव तळ्याला गावच्या माळ भागातील गायरानातून पावसाळ्यातील पाणी तलावाच्या दक्षिणेला असलेल्या 5 दगडी बंधाऱ्यातून अगदी ओसंडून वाहत असायचं. त्यावेळी लाट नगरीची एक प्रकारे समृद्धीच ओसंडून वाहत असल्याची अनुभूती ग्रामस्थांना यायची. लाटेच्या संस्कृतीचा वारसदार ठरलेल्या या ऐतिहासिक तलावाने कित्येक लाटकऱ्यांच्या पिढ्या पोसण्याचं महान कार्य केल्यानं गावकऱ्यांचं आणि तलावाचं एक अतूट जिव्हाळ्याचं नातं बनलं होतं. सन 1984-85 साली नळ पाणी पुरवठा योजना आल्यानं तळ्यातील पाण्याची गरज कमी होऊ लागली. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष गेली, तसे गावकऱ्यांचे तलावाकडे दुर्लक्ष होत राहिले. माळावर लोकवस्ती वाढत गेली तसा तलावाला येणाऱ्या पाण्याचा स्रोतही कमी होऊ लागला. कधी काळी ओसंडून वाहणारे बंधारे आटले. तळ्यात पसरलेली गर्द झाडेही विकासाच्या नावाखाली तोडण्यात आली. तसा हा परिसर उजाड बनला. तलावाची शोभा असलेली मजबूत तटबंदी कालांतरानं ढासळत गेली, तर स्वच्छ नितळ चवदार पाण्यातही कचरा आणि शेवाळ वाढतच गेलं. घाणीचं साम्राज्य तलावाच्या नशिबी आल्यानं वैभवशाली तळ्याला अवकळ आली. गावचा तलाव हरवत गेला. पुन्हा तलाव एकाकी पडला. माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं माझा जगभर प्रवास झाला. या प्रवासामध्ये जगभरातल्या विविध संस्कृती पाहिल्या, त्याचे वेगवेगळे विकासाचे टप्पे पाहिले आणि हे टप्पे पाहून मी ज्यावेळी गावी येत होतो मला यामध्ये कुठेतरी एक उणीव जाणवत होती. माझा गाव, माझ्या गावातल्या महत्त्वाच्या पाऊलखुणा, इथल्या ज्या गोष्टी होत्या त्या जवळपास जशाच्या तशाच होत्या. खास करून माझ्या गाव तलावाकडे जिथं पाहिलं, जो गाव तलाव ज्यानं माझ्या गावातल्या संस्कृतीच्या कित्येक महत्त्वाच्या टप्प्यांना पार करून पुढं आलेला आहे. त्याचबरोबर त्या गावानं आमच्या कित्येक पिढ्यांना पोसवलेलं आहे, त्यांना समृद्ध केलेलं आहे. पण आज ह्या गाव तलाव मी पाहिलं त्यावेळी तो पूर्ण विपन्नावस्थेत, खरं तर तो मृतावस्थेत होता. मला ह्या माझं बोच घेऊन मी नेहमी वावरत असायचो, पण याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी आणि एक सकारात्मक आणि रचनात्मक तोडगा निघावा ही माझ्या मनामधली एक नेहमीची भावना जिवंत असायची. मग मला असं जाणवलं की याच्यावर एक कृतीबद्ध कार्यक्रम केला पाहिजे आणि तो रचनात्मक कार्यक्रम शाश्वत असला पाहिजे. यासाठी म्हणून मी तज्ज्ञांची मदत घेतली आणि एक आराखडा तयार केला. आणि मग हा आराखडा घेऊन मी माझ्या मित्रांच्याकडे गेलो, गावकऱ्यांच्याकडे गेलो आणि मग सगळ्यांचा एक आश्वासक असा मला विश्वास मिळाला आणि ते विश्वास पाहून मग आम्ही हे पाऊल टाकलं. प्रत्यक्षात कल्पना मांडल्यानंतर गावकरी सुरुवातीला विश्वासच ठेवायला तयार नव्हते. पण काही समविचारी लोकांना एकत्र बोलून 2015च्या सुमारास ग्रामपंचायतीमध्ये प्राथमिक बैठक घेण्यात आली. त्यानंतर गावतळ्याच्या विकासाचं स्वप्न डोळ्यात घेऊन अनेक जण पहिलं पाऊल टाकायला तयार झाले. याच निर्धारानं कुलभूषण बिरनाळे यांनी आंतरराष्ट्रीय संरचनाकार असलेले कोल्हापूरचे सुपुत्र शिरीष बेरी यांची भेट घेऊन त्यांना गावतळ्याची संकल्पना सांगितली. यानंतर शिरीष बेरी यांनी गावतळ्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. अनेक बैठका आणि चर्चेनंतर तसंच अभ्यासकांनी सर्वे केल्यानंतर श्रीयुत बेरी साहेब यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर गाव तळ्याचे अत्यंत सुबक आणि सुंदर कल्पनाचित्र कागदावर साकारले. नियोजित मास्टर प्लॅन गावकऱ्यांसमोर मांडल्यानंतर गावातील प्रत्येक जण थक्क झाला.
आपल्या वैभवशाली गावतळ्याला महाराष्ट्राच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून बघण्याचा विचारच अद्भुत आणि अविस्मरणीय होता. एवढ्या मोठ्या संकल्पाची सिद्धी करण्यासाठी अखेर तो दिवस उजाडला. मार्च 2015 मध्ये गावातील विविध लोकप्रतिनिधींच्या साक्षीने प्रत्यक्ष नारळ वाढवण्यात आला. स्वप्नपूर्तीची आस घेऊन कामाला सुरुवात झाली. लोकसहभागातून श्रमदान आणि यांत्रिकीकरणाच्या जोडीनं तलावाच्या भोवतालची स्वच्छता सुरू झाली. अनेक वर्ष तलावात साचलेलं दूषित पाणी उपसण्यात येऊ लागलं. तलावातील कित्येक वर्षांचा साचलेला गाळही काढण्याचं काम अव्याहतपणे सुरू राहिलं. तलावानं पहिल्यांदाच मोकळा श्वास घेतल्याचं गावकऱ्यांसमोर होतं. तलावातील पाण्यानं तळ गाठला होता. त्याचवेळी अजून एक सुखद धक्का गावानं अनुभवला. म्हणजे पहिल्यांदाच गाव तळ्यातील मूळ विहिरीचं दर्शन ग्रामस्थांना घडलं. सुमारे 80 फूट खोलीची विहीर तलावाच्या पूर्व बाजूला असून यामध्ये जिवंत गोड पाण्याचे झरे असल्याचं निदर्शनाला आलं. अनुभवी मजुरांकडून क्रेनच्या सहाय्यानं विहिरीतील गाळ उपसण्याचं काम तब्बल 1 महिना अखंड सुरू होतं. इतका आदर्शवत महत्वाकांक्षी प्रकल्प गावासाठी लोकवर्गणीतूनच युद्ध पातळीवर सुरू असतानाही अनेकांच्या मनात समज गैरसमज हे होतेच. इतका पुढाकार घेऊन प्रकल्प साकारण्यामागे नेमका उद्देश आणि महत्वाकांक्षा अशा शंकाही बऱ्याच लोकांच्या मनात होत्या. लोकांच्या बोलण्याचा विचार न करता सातत्यानं आपल्या स्वप्नपूर्तीचा ध्यास घेऊन अत्यल्प लोकवर्गणी आणि बहुतांशी काही लाखात पदरमोड करून कामात कधीही अडथळा येऊ दिला नाही. गाव तळ्याच्या स्वप्नपूर्तीचं काम अखंडपणे सुरूच राहिलं. तलावातील कठीण खडक बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्षात तलावातच सुरुंग लावण्याचा विचार पुढे आला. गाव तळ्याच्या ऐतिहासिक प्रकल्पाची झोपलेल्या गावाला जाग करण्यासाठी मध्यवस्तीत पसरलेल्या याच गावतळ्यात एकामागून एक असे शेकडो सुरुंग लावण्यात आले. या स्फोटानं अक्षरशः गावातली घरच काय मन सुद्धा हादरून गेली. हा धक्का होता इथल्या अनास्थेला, जाती व्यवस्थेला, इथल्या निष्क्रिय प्रस्थापितांना. कोणत्याही राजकीय महत्वाकांक्षेशिवाय सर्वसामान्य मोठवर गावकऱ्यांना विश्वासात घेऊन उचललेलं हे बंडाचं पाऊल पुढच्या अनेक पिढ्यांसाठी नवीन विधायक विचारांची वाट दाखवणारी होती. तलावातील स्फोटांचा आवाज ऐकून काही दिवस का असेना पुन्हा लोकांचे पाय तळ्याकडे वळू लागले. सुरुंगातून निघालेली मोठमोठी दगड बाजूला करायला आता जेसीबीची सुद्धा ताकद कमी पडू लागली. या कामी प्रचंड मोठे असे अजस्त्र पोकलेन मागवण्यात आले. या भल्या मोठ्या यंत्रांच्या सहाय्यानं पुन्हा कामाला गती आली. अखेर अनेक दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानं नियोजित आकार देण्यात यश आलं. गाव तळ्यानं अक्षरशः कात टाकली. संकटावर जिद्दीनं विजय मिळवला होता हे मात्र नक्कीच. पण हा फक्त पहिलाच टप्पा ठरला. पुन्हा एकदा चांगल्या कामाला ग्रहण लागलं आणि जोमानं सुरू असलेलं काम काही कारणानं थांबलं. तलाव पुन्हा एकदा एकाकी पडला. काही प्रश्नांची उत्तरं अनाकलनीय होती, पण कदाचित नियतीलाच हे मान्य नव्हतं. 2015 नंतर जैसे थे थांबलेलं काम पुन्हा एकदा दिवाळीच्या दरम्यान चर्चेला आलं. न्यू इंग्लिश स्कूल अर्थात लाट हायस्कूलच्या 1989च्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी काढलेली सहल. आणि सहल म्हणजे मौज मजा मस्ती. पण या विधायक विचारांच्या युवकांनी आपल्या वैयक्तिक प्रश्नांबरोबरच गावच्या सार्वजनिक प्रश्नांवरही विचारमंथन सुरू केलं. आणि याचा परिणाम याच बॅचचे माजी विद्यार्थी कुलभूषण बिरनाळे यांनी पाहिलेलं सुंदर गाव तलावाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो यावर बरीच चर्चा आणि मतमतांतरही झाली. पण चर्चेचा निष्कर्ष निघाला एक विधायक विचार, गावाला दिशा देणारा. डॉक्टर दशरथ काळे, संजय परीट या मित्रांच्या सामूहिक नेतृत्वाखाली एकत्र गाव तलावाचं स्वप्न सिद्धीला नेण्याचा संकल्पच नव्हे तर निर्धारच झाला. गाव तलावाच्या
नियोजित संरचनेनुसार सुंदर बाग, ॲम्फी थिएटर, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, बोटिंगची सोय, ओपन स्टडी लायब्ररीसह हजारो गर्द झाडी अशा स्वप्नातील गाव तलावाच्या स्वप्नपूर्तीसाठी सामूहिक सज्जन शक्ती एकवटली आणि पुन्हा एकदा गावात परिवर्तनाचं वार वाहू लागलं. विधायक 89 या नावानं एका स्वप्नानं भारलेली मैत्री आणि गावातील असंख्य समविचारी युवकांना संघटित करून गाव तळ्याच्या कामासाठी पुन्हा एकदा सर्वजण सज्ज झाले आहेत. चांगुलपणाची शपथ घेऊनच प्रत्येक जण या विधायक कामात सहभागी होतो आहे. यावेळी या विधायक कामात तरुणाईच्या मैत्रीची ही ऊर्जा यावेळी नक्कीच व्यर्थ जाणारही नाही, कारण इथं असंख्य हातांबरोबर कित्येक विविध जाती धर्मातील गटातटातील मनही जुळलेली आहेत. एका विधायक विचाराची पणती आज विधायक शक्तीच्या वणव्यात रूपांतरित झालेली आहे. आज इथे प्रत्येक रविवारी चांगुलपणावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण आनंदानं या कर्मयज्ञामध्ये सामील होऊन आपल्या वाट्याची समिधा टाकत आहेत. इथं राबणाऱ्या असंख्य निरागस हातांनाही आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण काहीतरी संचित या गाव तलावाच्या स्वप्नाच्या रूपानं देऊन जातोय याचा आनंद काम करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या चैतन्य पब्लिक स्कूल या सैनिक पॅटर्न निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनाही हा गाव तलाव आपलाच वाटू लागला आहे, कारण त्यांच्या घामाचे थेंब या गावच्या मातीत पडलेले आहेत. गरीब श्रीमंत, जात पात, धर्म, गट तट सोडून इथं प्रत्येक जण सामील होतो आहे. इथल्या जाती व्यवस्थेचं मूळ उखडून टाकण्याचं तसंच प्रवाहाविरोधात जाण्यासाठी प्रत्येकाचं एक एक विधायक पाऊल तलावाचं सुंदर स्वप्न पूर्ण करायला पुरेसं आहे, कारण आता हा वणवा थांबणार नाही, नक्कीच थांबणार नाही. आम्ही सर्व मित्रजण आमची पूर्ण बुद्धी, आमचे विचार आणि आमची पूर्ण क्षमता वापरून आज इथवर आणून पोहोचलेलो आहोत. स्वप्न खरं तर फार मोठं आहे. ते स्वप्न पूर्ण करायला कदाचित आमचे प्रयत्न अपुरे ठरणार आहेत. पण हा गाव तलाव आणि आपला गाव जर महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर जर आणायचा असेल तर तुम्ही सर्वांनी मात्र आमच्या बरोबर येणं ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आमच्या बरोबर याल. 1000 पावलं टाकायच्या आधी पहिलं पाऊल पडणं फार गरजेचं असतं. आणि ते पाऊल टाकताना तुम्ही जेवढ्या मोठ्या संख्येने आमच्या बरोबर याल तेवढं आमचं स्वप्न लवकर आणि शाश्वत रूपात पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. सो सर्वांना पुन्हा एकदा मी मनापासून विनंती करतो की या यज्ञामध्ये तुम्ही सर्वांनी येऊन आपापली छोटी मोठी समिधा टाका. हे यज्ञ आणि ह्या यज्ञाचं अपेक्षित असलेलं फळ लवकरात लवकर पूर्ण होईल आणि हा गाव पुन्हा एकदा समृद्धतेच्या दिशेने आणि पुन्हा हा तलाव त्याचा जुना सुवर्णकाळ लवकरात लवकर झळाळून निघेल अशी आम्हाला खात्री आहे. तर या आपण सगळे मिळून हे स्वप्न पूर्ण करूया. विधायक फाउंडेशन जिंदाबाद. एकजुटी